सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्यांनी। उपमुख्यमंत्री शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा। शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार, अशी कोणतीही बैठक झाली नाही। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। तर ठाकरे सेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही, बैठकीच्या बातम्या या अफवा। श्रीकांत शिंदे यांचीही TV9 मराठीला माहिती। फडणवीसांकडूनच शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट। फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेंसोबत जाणार नाही, हे सावंत यांनी पेपरवर लिहून दिलं। ऑपरेशन टायगर एका महिन्यात समजेलच। ठाकरेंचे खासदारच नाही तर आमदारही आमच्या संपर्कात, निवडणूक झाल्यापासूनच संपर्कात असल्याचा संजय शिरसाट यांचा दावा। रिश्ते ही मायने रखते हैं, पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्वाचं। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला बोलवल्यास जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया। ज्यांचा डाऊनफॉल होतोय त्यांनाच इतके फोन करायला लागतात, हर्षवर्धन सपकाळ यांची पार्थ पवारांवर टीका। पुरोगामित्व गहाण ठेवून भाजपसोबत राहावं लागतंय, हा डाऊनफॉल, असाही टोला। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ वाढवणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रचाराचा शुभारंभ। 23 तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान। बारामतीमध्ये 2029 मध्ये काँग्रेसचाच आमदार असेल। बारामती पोटनिवडणुकीतील माघारीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तो मोठ्या लढाईसाठी 2 पावलं मागे जावं लागतं। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। आकाश मोरे यांचीही घेतली सपकाळांनी भेट। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। राहुरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर। शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासह 35 जणांच्या नावाचा समावेश। पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मुकाटे रिंगणात। आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। 9 गुन्ह्यांचा SIT कडून तपास सुरू। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणी निषेध व्यक्त। कंपनीसमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी मोडस ऑपरेंडी समोर संशयित आरोपी तरुणींना कंपनीत कामाचं प्रेशर असल्यास दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून मदतीच्या नावाखाली अज्ञात स्थळी किंवा काही फ्लॅटमध्ये बोलावून मुलींसोबत गैरवर्तन करायचे। कट्टरतावादी विचारातून तरुणींकडे धर्मांतराचा तगादा। विशिष्ट धर्मातील व्हॉट्सअपमधून हे प्रयत्न सुरू असल्याचं पोलीस तपासात समोर। नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी रवींद्र एरंडेला पोलिसांचा चोप। तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत रवींद्र एरंडेनं हात जोडले। सातारा ZP अध्यक्ष प्रिया शिंदे यांचा कुणबी दाखला बोगस असल्याचा आरोप। प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीच्या वंशावळीचा आधार घेतल्याचा दावा। याचिकाकर्ते संतोष साळुंखे यांच्याकडून न्यायालयीन लढाईचा इशारा। बीडच्या मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांच्या घरी चोरी, मध्यरात्री घरफोडीची घटना। पोलिसांकडून तपास सुरू। देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणी सुद्धा घरफोडी झाल्याची घटना। मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्गमधील नारायण राणे यांच्या निवासस्थानी दाखल। नितेश राणेंकडून चिपी विमानतळावर फडणवीसांचं स्वागत। नारायण राणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। तर खरात प्रकरणी नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांची नोटीस। भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस। अनेकांच्या नावे समता पतसंस्थेत खाते, खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार। प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलांच्या नावेही समता पतसंस्थेत 4 खाती। खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर। तपासाला वेग। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड।
नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील। भोंदू खरात प्रकरणात महेश कलंत्री नावाच्या व्यक्तीची चौकशी होणार। कलंत्री भोंदू बाबा अशोक खरातला खोटे खडे आणून देत होता। हेच खोटे खडे भोंदू खरात लाखो रुपयांना विकायचा। खरात कलंत्री कनेक्शन नेमकं काय याची चौकशी होणार। खरातचा कथित सीए ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 फसवणूक झाल्याचा आरोप। खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता। भोंदू खरात प्रकरणात ईडी आणि आयकर विभाग ऍक्शन मोडवर। लवकरच खरातच्या मालमत्तांवर धाड टाकली जाण्याची शक्यता। ठाण्यातील कार्यालयात ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक। दोन्ही संस्थांमार्फत भोंदू खरातच्या कागदपत्रांची छाननी सुरू। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर राहता न्यायालयात पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार। कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी। शिर्डी पोलिसांनी आपलं लेखी म्हणणं न्यायालयात सादर केलं। खरात प्रकरणावरून सुजय विखे यांचा निलेश लंकेंवर निशाणा। काही लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी दिसतात, असे लोकप्रतिनिधी समाज हिताचे नाहीत। ते अनेक घोटाळ्यांमध्ये दिसतात। अजून बरंच काही बाहेर येईलच, सुजय विखे यांचा लंकेंना इशारा। दमानी यांना सीडीआर कोणी दिला याची पूर्ण माहिती माझ्याकडे। पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर सर्व माहिती देणार। सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचा दावा। तर सीडीआर देणारी व्यक्ती उच्च पदावर बसलेली इनामदार यांचं वक्तव्य।